हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पातळ पोह्यांचा अर्धा किलो प्रमाणातला चिवडा आणि कमीत कमी तेलकट आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा अशा चिवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, की छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो केल्या की आपले पदार्थ अगदी म्हणजे परफेक्ट होतात. तर मी हे पातळ पोहे जे आपल्या पोह्यांप्रमाणेच असतात, फक्त पातळ असतात, तर ते मी अर्धा किलो घेतलेत. तर आता ते आपल्याला पहिल्यांदा तर चाळून घ्यायचेत. तर हे पोहे मी प्लेटमध्ये पसरवून 1 तासभर उन्हामध्ये ठेवले होते. कडकडीत असे करून घेतलेत उन्हामध्ये आणि त्यानंतर आता आपण ते चाळून घेणार आहोत. कारण खाली थोडी खर असते, राळ असते. तर त्यामुळं आपल्याला ते पोहे स्वच्छ असे चाळून घ्यायचे आणि थोडा वेळ ऊन दिलं की कसं ते थोडेसे कुरकुरीत लवकर होतात आणि शेवटपर्यंत तो कुरकुरीतपणा टिकतो. त्यामुळं ऊन देणं गरजेचं असतं थोडंसं. तर ते पोहे मी चाळून घेतलेत. त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर. तर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कसं होतं की आपण चिवड्यामध्ये मीठ किंवा पिठी साखर अशी टाकली ना की ती तळाला जाऊन राहते. त्यामुळे चिवड्याला टेस्ट त्याची कमी येते. तर अशा प्रकारे त्याचा मसाला करून घेतला तर चिवड्याची टेस्ट शेवटपर्यंत टिकून राहते. तर ही एक पहिली म्हणजे टिप आहे. तर अशा प्रकारे आपण मसाला करून घेतला. त्यानंतर अर्धा किलो प्रमाणासाठी मी हे अ, शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळं, अर्धी वाटी खोबरं आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या, त्या कमी तिखट आहेत, भरपूर कढीपत्ता आणि आपण जो मसाला वाटला तो. तर हेच साहित्य लागणार आहे. फार काही त्यामध्ये साहित्य नाही आणि अर्धा किलो पोहे. तर आता पोहे आपण उन्हामध्ये तर गरम केले होते, पण तरी आपण थोडेसे कढईमध्ये आधी ते भाजून घेणार आहोत. म्हणजे अजून ते छान असे कुरकुरीत होतील आणि बघू शकता असे ते आत्ताच असे हाताला एकदम कुरकुरीत असे लागत आहेत. अशा प्रकारे ते चिवडा म्हणजे पोहे एकदम कुरकुरीत झाले की आपण ते काढून घेणार आहोत. त्यानंतर हे तेलाचं प्रमाण आहे. तर त्यासाठी मी 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. एवढ्या तेलामध्ये आपले म्हणजे चिवडा करून होणार आहे. तर आता ते तेल मी कढईमध्ये घेतले. थोडीशी मोठीच कढई घ्यायची ज्यामध्ये आपल्याला चिवडाही परतता येईल किंवा पातेलं घेतलं तरी चालेल. तर त्यामध्ये मी ते तेल घातले. त्यावर आपल्याला पहिल्यांदा तर शेंगदाणे तळून घ्यायचेत आणि शेंगदाणे तळून झाले की असेच एक एक करत आपल्याला सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत. तर मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर डाळ, तर डाळ तर आधी भाजलेलंच असतं, त्यामुळे ते ते नाही तळलं तरी चालतं. पण त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर वगैरे असतो, तर ते जाण्यासाठी म्हणून आपल्याला थोडेसे ते तेलामधून काढून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत लागतात. आणि त्यानंतर मी खोबरंही तळून घेणार आहे. तर आता खोबरं, शेंगदाणे, डाळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. अ, कोणाला कमी आवडत असेल तर कमी. त्यानंतर आपण त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स पण घालू शकतो, म्हणजे काजू किंवा बदाम तळूनही घालू शकतो. तर आता आपले हे सगळे जिन्नस तळून झालेत. आता त्या उरलेल्या तेलातच आपण ही फोडणी देणार आहोत. तर पहिले तर मी कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता छान तडतडला की हिंग घातला 1 चमचा. त्यानंतर मिरच्या. तर आता मिरच्या आणि कढीपत्ता तो पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचा आहे. ते सॉफ्ट नाही राहिलं पाहिजे, नाहीतर आपला सगळा चिवडा सॉफ्ट पडतो. तर बघू शकता मी अगदी ते कुरकुरीत होईपर्यंत सगळं तळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे काढून न घेता यामध्येच आपल्याला बाकीची फोडणी करून घ्यायचं आहे. तर आपण जो वाटला होता मसाला तो मी घालून घेतला आहे कढईमध्ये. आता तो मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर घालायचं आहे हळद. तर हळदीनं कसं आपल्या चिवड्याला कलर येतो छान. तर मी 1 चमचा हळद घातलेली आहे. तीही छान परतली आणि आता बाकी आपल्याला हा गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे. तर त्यानं काय होईल की आपण गरम-गरम फोडणीमध्ये जर पोहे घातले तर ते आकसले जातात. तर मी एक साधारणतः 5 मिनिटं ती फोडणी थंड करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे वगैरे ते सगळं घातलं आणि नंतर त्यामध्ये पोहे घातलेत. गॅस बाकी अजूनही आपला बंदच आहे. तर आता हे पोहे आपल्याला त्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर ते गॅसवर व्यवस्थित करता येत नव्हतं, तर मी आता ती कढई खाली काढून घेते आणि आता 2 चमच्यांच्या मदतीनं आपल्याला अशा एकदम हलक्या हातानं ते पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपल्याला बंद गॅस करूनच करायची आहे आणि पूर्णपणे पोह्यांना तो सगळा मसाला लागून मिक्स करून झाला की नंतरच आपल्याला ती कढई गॅसवर ठेवायची आहे. यामुळे पोहे म्हणजे आकसले जात नाहीत
आणि कुरकुरीत राहतात एकदम. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, की आपला जो चिवडा बिघडला जातो तर ह्या एका कारणानं, की आपण गरम-गरम फोडणीमध्येच आपण जेव्हा पोहे घालतो तेव्हा ते आकसले जातात. तर आता मी ते खाली मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवून ते एक 5 मिनिटं मी बारीक गॅसवर परतला आहे आणि आता आपला हा जो चिवडा आहे तो फायनली रेडी झालेला आहे. तर आपली तयारी जर केलेली असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटात हा चिवडा रेडी होतो आणि बघू शकता अगदी कुरकुरीत असा आपला हा चिवडा रेडी झालेला आहे. तर मी बनवलेली ही पातळ पोह्यांची चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर परत भेटू असंच. थँक